ओके, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पहिला प्रश्न पहा. एक चल समीकरण आहे आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आता 6 ने 1 ला गुणल्यानंतर किती येणार गुणाकार? 6. 6 वजा 6 ने 2x ला गुणल्यानंतर 12 12x. पुन्हा 9 ने 1 ला गुणल्यानंतर 9 9. वजा 9 ने x ला गुणल्यानंतर 9x. हा, आता काय करूया? वजा 12x तिकडे नेऊया. 6 आणि उजवीकडचं अधिक 9 डावीकडे आणल्यानंतर वजा 9. आणि डावीकडचं वजा 12x तिथे गेल्यावर अधिक 12x होईल. आणि उजव्या स्थानचं मूळचं वजा 9x तसंच खाली घेतो. मग 6 वजा 9 किती रे? डावी साईड किती येईल? -3 बरोबर, वजा 3. आणि 12 वजा 9 किती x येणार? 3x. 3 आणि उजवीकडचं गुणिले 3 डावीकडे आल्यानंतर भागिले होणार. उजवी बाजू x असेल. मग 3 ला 3 गेले किती उत्तर आलं? वजा 1 वजा 1. वजा 1 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 3. अगदी बरोबर. आता प्रश्न दुसरा पहा. 8x घन अधिक 10x वर्ग वजा 5x वजा 7 या बहुपदीला 2x अधिक 1 न भागलं तर बाकी किती उरते? कोण सांगेल मला कोणत्या पद्धतीने हे उदाहरण सोडवता येईल? मला वाटतं शेष सिद्धांत म्हणजे काय करूया आपण? हे 2x अधिक 1 आहे का नाही? तुम्हाला माहिती आहे नुसतं x अधिक 1 असलं ना, नुसतं x अधिक 1 की आपण काय करतो? अधिक 1 ची विरुद्ध संख्या वजा 1 घेतो. आणि वजा 1 ही किंमत ह्या भाज्यामध्ये ठेवतो. आणि त्या बहुपदीची जी किंमत असेल ती बाकी असते. पण इथं 2x अधिक 1 आहे, हा फरक आहे. मग काय करायचं? जो भाजक आहे त्याबरोबर 1 ठेवायचं. मग x ची किंमत काढूया. मग सांगा अधिक 1 तिकडे गेल्यावर काय होणार? वजा 1. आणि डावीकडचं गुणिले 2 तिकडे गेल्यानंतर भागिले. अशा पद्धतीनं या भाजकावरून x ची किंमत वजा 1/2 काढली आणि ती किंमत आपण या भाज्यामध्ये ठेवणार आहोत. ओके, व्हाईट बोर्डवर सोडवतो. आता त्या बहुपदीला मी नाव देतो p of x, पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x. सांगा भाज्य काय आहे किंवा डिव्हिडंड काय आहे? 1/2. डिव्हिडंड 8x घन अधिक 10x वर्ग वजा 5x वजा 7. आता या ठिकाणी मगाशी आपण काढली होती x ची किंमत काय काढली होती? वजा 1/2 ही ठेवायची या बहुपदीमध्ये x च्या ठिकाणी. मग p ऑफ -1/2 सांगा 8x घन म्हणजे 8 गुणिले वजा 1/2 चा घन प्लस 10x वर्ग म्हणजे 10 गुणिले वजा 1/2 चा वर्ग वजा 5x, x ची किंमत पुन्हा वजा 1/2 आणि शेवटी वजा 7. आता 8 गुणिले ऋणाचा घन काय असतो रे?
ऋणच असतो. एकचा घन 1 आणि 2चा घन किती येणार मग 8. पुढं प्लस 10 गुणिले ऋणचा वर्ग धन 1चा वर्ग 1 2चा वर्ग 4. 4. त्यानंतर मायनस मायनस प्लस 5 एके 5 आणि छेदामध्ये 2 आणि शेवटी वजा 7. तर कॅन्सल काय काय होते सांगा बघू. या 8ला हे 8 गेलं. पुन्हा इथं बेदुनी 4 आणि बेपंचे 10. आता इथं काय उरलं सुरुवातीला वजा 1, त्यानंतर अधिक 5. 5/2, त्यानंतर पुन्हा 5/2 आणि शेवटी वजा वजा 7. 7. आता पहिल्या आणि शेवटची संख्या जवळजवळ घेतो. वजा 1 वजा 7. आता ह्या दोघातून बघा ह्या दोघाच काय रे छेद समान असल्यामुळे अंशाची बेरीज छेद तसाच लिहायचा. छेद तसाच 2 आणि अंशाची बेरीज किती येणार मग 5 अधिक 5 10 वजा 1 वजा 7 आणि बेपंचे 10. आता वजा 1 वजा 8 किती वजा 1 वजा 7 7 आणि 1 8 आणि समान चिन्ह वजा आणि पुढं प्लस 5 चिन्ह विरुद्ध असल्यामुळे पुन्हा वजाबाकी 8तून 5 गेलं 3 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. काय आहे उत्तर वजा 3. वजा 3. आहे का पर्याय बघा ऑप्शन आहे का. अरे आहे का वजा 3 ऑप्शन बघा ना प्रश्न क्रमांक 2 मध्ये पर्याय क्रमांक 2 आहे का. आणि तुम्ही बोलत काय नाही पुस्तक नाही तुमच्याकडं. हो सर आहे. ओके. तिसरा प्रश्न पहा एका वर्तुळाच्या विशाल कंसाचा त्याच्या लघु कंसाच्या चौपटीपेक्षा 10 अंशने जास्त आहे तर त्या लघु कंसाचे माप टिंबटिंब असेल. पहिल्या सराव प्रश्नपत्रिकेत सुद्धा या टाईपचा प्रश्न झालेला होता. मग आता आपण काय करूया कालच्या सारखी आकृती काढण्यात नको वेळ घालवायला. लघु कंसाचं माप मी काय म्हणतो X. x म्हणतो आणि मग विशाल कंसाचं माप किती येणार सांगा 4x अधिक 10. चौपट. चौपट म्हणजे 4x म्हणजे अधिक 10. लघु कंसाचं माप जर x मानलं तर विशाल कंसाचं माप काय आलं 4x अधिक 10. आता लघु कंसाचं माप आणि विशाल कंसाचं माप या दोघांची बेरीज किती असते पूर्ण वर्तुळ कंस तयार होते. पूर्ण वर्तुळ 360. कंप्लीट बरोबर 360. आता पहिल्या दोनची बेरीज काय येणार 5x. उजवं 360 आणि डावीकडचं अधिक 30 तिकडे गेल्यानंतर वजा 30. मग 360 मधून 30 वजा करा 330. बरोबर 330. सर मग x बरोबर 4x अधिक 10 आहे ना तिथं. हो हो बरोबर आहे. ओके ओके तुम्हाला चुकून 30 झालं 4x अधिक 10 आहे. मग इथं वजा 10 होणार. 360 मधून 10 गेल्यानंतर किती येणार 50. 350. x बरोबर 350 भागिले 5 किती आलं 7 आणि 0 70. आपल्याला विचारलंय काय लघु कंसाचे माप आणि लघु कंसाचं माप आपण x मानलेलं आहे म्हणजे आपलं फायनल उत्तर किती आलं 70. म्हणजेच पर्याय क्रमांक किती 2. 2.
प्रश्न क्रमांक 4. एका इष्टिकाची ती आकाराच्या खोलीची लांबी 8 मीटर, रुंदी 6 मीटर आणि उंची 5 मीटर आहे. या गोदामात 50 सेमी बाजू असणारे किती खोके मावतील? आता खोली इष्टिकाची ती आकाराची आहे आणि खोकी कोणत्या आकाराची आहेत रे? खोकी घन. घन, क्यूब. बरोबर आहे, क्यूब. आता या ठिकाणी तुम्हाला काय काढणं अपेक्षित आहे रे? इष्टिकाची तिचं सांगा घनफळ. अगोदर. घनफळ. घनफळ. आणि घनाचं? घनाचं घनफळ. दोघांचं पण घनफळ. बर. हो. आता इथं घनाचं जे डायमेन्शन आहे ते सेमी एककामध्ये आहे आणि इष्टिकाची तिची डायमेन्शन मीटर एककामध्ये आहे. मग आपण सगळी सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करू. आता मला सांगा, इष्टिकाची तिची लांबी किती येणार मग? 8 मीटर. 8. म्हणजे किती सेमी रे? 800. बरोबर, 800 सेमी. रुंदी दिलेली आहे 6 मीटर. 6 मीटर म्हणजे किती सेमी? 600 सेमी. 100 मीटर. 600 सेंटीमीटर. आणि एच मध्ये उंची दिलेली आहे 5 मीटर म्हणजे किती 500 सेमी? सेंटीमीटर. 500. बरोबर. आता आपल्याला खोक्यांची संख्या काढायची आहे. खोक्यांची संख्या किंवा खोके म्हणून कोणाचा भाकार केला पाहिजे रे? वर बाजूचा. वर इष्टिकाची तिचं घनफळ द्यावं लागेल ना, आणि छेदामध्ये खोक्याचं घनफळ घनाचं. म्हणजेच घनाचं घन. घन. लक्षात घ्या, खोक्यांची संख्या काढताना इष्टिकाची तिचं घनफळ भागिले घनाचं घनफळ. आता इष्टिकाची तिचं घनफळ म्हणजे सूत्र काय रे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी 800 800. गुणिले रुंदी 600. 600 गुणिले उंची 500. 500. आणि घनाचं घनफळ म्हणजे बाजूचा घन. बाजूचा घन म्हणजे बाजू 50 आहे. 50चा घन. 50 गुणिले 50 गुणिले 50. बरोबर. आता आपण कशाला भाग घालूया अगोदर? हा शून्य या 500. शून्याला, 500. किंवा हा शून्य हा शून्याला घालवला, हा शून्य या शून्याला घालवला. ओके. आता 5 न 500 ला भागूया. 5 एके 5, 5 एके 5, 0 0. पुन्हा या 5 न 100 ला भागूया. 5 दुनी, 20. पुन्हा या 5 न 20 ला, 5 चोक 20. 20. आता काय राहील सांगा? 8 गुणिले 60 किती रे? 8 स 48 आणि 1 0 ना, 480. आणि त्या पुढचं किती? 4. 4 शून्य 4 8 32, चला 3, 4 चोक 16 आणि 3 920. 19. म्हणजे 1920 येते. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. ज्यांना समजत नाही त्यांनी विचारा, सर मला हे सूत्र माहित नव्हतं, किंवा इष्टिकाची तिचं घनफळ आणि घनाचं घनफळ केल्यानंतर खोक्यांची संख्या मिळते हे माहित नव्हतं. असं बरेच असतात विद्यार्थी. समजले सर्वांना? उपस्थित असणाऱ्या 18 जणांना? हो हो सर. सर. ओके हो सर. ओके. कोण वाचते रे हा प्रश्न? तर मी वाचू. सर मी वाचू का मिताली? मिताली वाच. दसादशी किती दराने 25 वर्षांमध्ये मुद्दलाच्या दुप्पट व्याज मिळेल? ओके. आता बघा, आपण मुद्दल पी घेतलं, व्याज किती याच घ्यावं लागेल रे? मुद्दलाचं दुप्पट म्हणजे 2p. व्याज काय घ्यावं लागेल? 2p. 2p. आणि मुदत किती दिली? या किती वर्ष? 25. 25. आणि काढायचंय काय तुम्हाला?
दर दशांश म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आर काढायची. सांगा सूत्र सांगा. काय बरोबर सरळ व्याजाचं इंटू आर पी इंटू गुणिले एन अपॉन आर 100. गुणिले एन गुणिले 100. आरची किंमत 2p टाकतो. उजव्या बाजूला पी तसंच लिहितो. आर ची किंमत आर तसंच लिहितो आणि एन ची किंमत 25 आणि भागिले 100. आता या पी ला हे पी कॅन्सल करतो. आता इथं 25 एके 25, 25 चौक 100. आता हे दोन मूळच आहेच. उजवीकडं भागिले 4 इकडे आल्यावर काय होईल रे? गुणिले गुणिले होणार. 4 दोन्ही किती होणार? 8. आहे का 8 ऑप्शन बघा. हो सर. पर्याय क्रमांक 2. इथे सरळ व्याज सूत्र वापरायचे. मदक भागिले 100. फक्त पी च्या दुप्पट आय आहे. इथं वाक्य दिलं मुद्दलाच्या दुप्पट व्याज. म्हणजे मुद्दल जर पी असेल तर सरळ व्याज 2p घ्यायचं. म्हणजे डाव्या बाजूचं पी आणि उजव्या बाजूचं पी अंशातलं एकमेकांना कॅन्सल झालं. ओके. कोण वाचते? सर मी वाचून नंबर मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं तुमचा आवाज मला ओळखू शकत नाही किंवा तुमचं नाव पडत नाही त्या बोलण्यासाठी. त्यामुळे तुम्ही तुमचं नाव सांगितलं. नम्रता. हा वाच ना. रामपूर या गावातील 30 शेतकऱ्यांचे गव्हाचे एकरी उत्पादन क्विंटलमध्ये खालीलप्रमाणे आहे. तर गव्हाचे एकरी उत्पादनाचा मध्य डॅश आहे. हा आता एकरी उत्पादन 4 क्विंटल घेणारे शेतकरी 3 आहेत. एकरी उत्पादन 5 क्विंटल घेणारे शेतकरी 5 आहेत. असं ज्यावेळेस गणित येतं त्यावेळेस पहिला जो आडवा रकाना आहे त्याला XI म्हणायचं आणि दुसरा जो आडवा रकाना आहे त्याला FI म्हणायचं आणि तिसरा स्तंभ FI चा तयार करायचा. आता मी व्हाईट बोर्डवर हे सर्व काम करतो. पहिला स्तंभ XI चा घेतो. दुसरा स्तंभ FI चा घेतो. आणि तिसरा स्तंभ FI FI गुणिले XI किंवा FI डॉट XI. समेशन FI. ते शेवटी घ्यायचं ते. त्या सगळ्यांची बेरीज केली त्याला समेशन म्हणायचं. हा XI म्हणजे पहिलं एकरी उत्पादन किती घेतलंय? 4. आणि 4 क्विंटल एकरी उत्पादन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या FI मध्ये लिहायची. मग 5 5 त्यानंतर 5.5 4 पुन्हा 6 3 पुन्हा 6.5 2 पुन्हा 7.5 4 त्यानंतर 8 6 आणि लास्टला 9. बोला FI आणि XI चा गुणाकार सांगा. 4 गुणिले 3 12 5 गुणिले 5 25 5.5 ची चौपट करा. 22 7 त्रिक 18 18. 6.5 ची दुप्पट 13 7.5 ची चौपट 30 30. 68 48 आणि 9 त्रिक 27 27. आता FI ची बेरीज जी असेल त्याला आपण N म्हणतोय का नाही. मग N ची किंमत म्हणजे शेतकऱ्यांची संख्या. आता शेतकऱ्यांची संख्या वरतीच दिलेलीच आहे त्यामुळे ती करायची पण गरज नाही.
आता एफ आय एक्स आय ची सम करा. सम ऑफ एफ आय एक्स आय करा पटपट. वरून सुरुवात करतो. 5 आणि 2 7 8 9 10 17 18 19 20 28 29 30 35. हा हात चला 3 2 1 3 4 5 6 7 8 9 10 14 15 16 17 18 19 155. हा आता हे काढल्यानंतर पुन्हा एक सूत्र वापरायचं कोणतं? मध्यालाच आपण एक्स बार म्हणतो का? सांगा मध्य सूत्र. समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन टोटल फ्रिक्वेन्सी एन. त्यामध्ये एफ आय एक्स आय ची सम अगोदर किती आली ती? 195. आणि एन किती? 30. सिम्प्लिफाय सर करूया. आपण 3 नाही का? हा 3 धरला नाही का हातच्या? धरलं नाही? बघूया आपण. 2 3 4 5 6 7 8 9 10 14 15 16 17 धरलंय की. हा आता 30चा पाडा म्हणा. 195 अगोदर 30 3 5 सम नाही किती 3 180. 195 मधून 180 गेलं 15 15 शून्य 150. 30 5 5 150. किती आलं उत्तर? 6.5. 6.5 आहे का ऑप्शन? 6.5 ऑप्शन आहे का? पर्याय क्रमांक 3 आहे पहा. समजलं नाही हे उदाहरण? हो सर. थोडं कोण कोण प्रेझेंट आहे मला पाहायचंय बरं का. तनया, आदेश, ध्रुव, अनुजा, गौरी जगदाळे, वैभवी, चैतन्य, आर्या, मयूर, दीपिका, प्राची, अमृता, करण, कोमल, सुयश, ऋग्वेद, मिताली आणि वैष्णव. ओके. एका वर्तुळाचं क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे. तर त्या मैदानाचा व्यास किती मीटर असेल? कोण सांगते कसं काढायची? सर सूत्र लिहून पहिल्यांदा त्रिज्या काढायची आणि मग त्याची दुप्पट करायची. व्हेरी गुड. वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय? एरिया ऑफ सर्कल पाय आर वर्ग. मग क्षेत्रफळ किती आहे? 3850. पायची किंमत 22/4. 22 गुणिले आर वर्ग. करून बघूया अगोदर. मग 3850 तसंच ठेवलं डाव्या साईडला. आता 22/7 डावीकडे आलं काय होईल रे? 7/22. 7/22. आता 3850 ला 22 न भागू. 22 एके 22. आता बघा इथं 22 एके 22. 38 वजा 16. 22 16 वर 5 165. 165 राहते. मग हो. 165 बरोबरच्या 22च्या पाड्यातील संख्या सांगा. 154. किती 22? 7. 1 7 154. 154 आणि 165 किती फरक आहे? 11. वर 0 110. 25. 22 5. मग किती ते गुणाकार बघू. 7 5 35 चला 3 7 7 49 52 5 7 1 7 आणि 5. 12. बरोबर. आता मग 25 एकक दशक स्थानी 25 असल्यामुळे 25 वर्गमूळ 5 आणि 12 कोणत्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 3 आणि 4चा. मग त्यातली छोटी संख्या घ्यायची ना 3. म्हणजे त्रिज्या किती आली? 35 आली. आणि मग आपल्याला विचारलंय डायमीटर.
मग 2 गुणिले 35 करा. 35 दुनी 70 मीटर. पर्याय क्रमांक 3. हे समजलं ना? हो. हो सर. ओके. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 80 सेमी लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून 9 सेमी अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या टिंबटिंब सेमी असेल. 41. बरोबर. सर्वांसाठी मी थोडं एक्सप्लेनेशन देतो. आता ज्यांची पायथागोरसची त्रिकुट पाठ आहे त्यांना पटकन गणित हे सुटणार आहे. मग आता प्रश्न असा आहे, ओ केंद्र असणारं वर्तुळ मी काढतो. इथं ओ हा केंद्रबिंदू घेतला. आता याला एक जीवा काढतो खाली अशी. एक जीवा काढली त्याला समजा ए बी मी नाव दिलं. आता केंद्रापासून जीवेचं अंतर म्हणजे केंद्रातून जीवेवर काय टाकावं लागतो रे? लंब टाकावं लंब. लागतो. ओ एम नाव दिलं आणि एक त्रिज्या जोडतो अशी. ही आकृती आपल्याला बऱ्याच वेळा काढावी लागते अशी. आता यातलं काय काय तुम्हाला दिलेलं आहे ते बघूया. ओ केंद्र असणाऱ्या जीवा वर्तुळाची टाकलेला 80 सेमी लांबीची जीवा म्हणजे ए बी किती घेऊया? 80. 80. 80 सेमी घेऊया. आणि केंद्रापासून जीवेचं अंतर 9 आहे. म्हणजे ओ एम किती आहे? 9. 9. आणि विचारले तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ओबी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. प्रश्नाची काय वापरायचं? बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस सिद्धांतानुसार कर्णवर्ग म्हणजे ओबी वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे ओ एम वर्ग अधिक MB वर्ग. मग आपण ओ एम ची किंमत किती टाकूया? 9 म्हणजे 9 चा वर्ग होणार. आणि एम बी ची किंमत 40. एमबी किती येणार? 40. 80च्या निम्मे. 4. वर्तुळ 40. केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बाय सेट द कॉर्ड. म्हणजे पूर्ण जीवा जर 80 असेल तर 40. त्याचा निम्मा एमबी 40. 40. 9 चा वर्ग 81 40 चा वर्ग 1600. या दोघांची बेरीज 1681. ओके. आता वर्गमूळ काढलं तर हा कोणाचा वर्ग आहे रे? 41. 41. अशा पद्धतीनं या वर्तुळाची त्रिज्या येते 41 सेमी. आहे का 41 ऑप्शन? हो सर. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 बरोबर. एका समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 32 सेमी व बाजूची लांबी 20 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल? समभुज चौकोन म्हणजे चारी बाजू समान असणारा असा. आता हा एक कर्ण छोटा आहे आणि हा एक कर्ण मोठा आहे. समजा या आपण समभुज चौकोनाला एबीसीडी असं नाव दिलं. कर्णाचा छेदनबिंदू समजा ओ घेतला. एक कर्ण 32, एक बाजू 20, सर्वच बाजू 20 असणार. समजा ही बाजू मी 20 घेतली. आता तुम्हाला माहित आहे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे काय असतात? लंबदुभाजक. म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. मग काटकोन आहे आणि हा भाग सारखा, हा आणि हा भाग सारखा. आता समजा बीडी कर्ण असेल आपला 32. मग बीओ किती आणि ओडी किती सांगा? BO 16 आणि OD 16. बरोबर आहे. 32 चा निम्मा भाग केला, 16 केला. आता एओबी काय झाला रे? काटकोन त्रिकोण झाला ना? आणि काटकोन त्रिकोण असल्यावर आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो. काय होईल? AB वर्ग बरोबर OA वर्ग अधिक OB वर्ग. AB ची किंमत टाकतो 20. मग 20 चा वर्ग बरोबर OA काढायची आपल्याला.
मग OA वर्ग तसाच येतो अधिक OB किती 16. 16. आता व्हाईट बोर्ड वर घेतल्यानंतर बरं असू द्या 20चा वर्ग 400. 20चा वर्ग किती 400. 400. पुन्हा OA वर्ग प्लस 16चा वर्ग किती 256. 256. 256. मग 256 डावीकडे आल्यावर 400 वजा 256 वजा बाकी किती येते 144. बरोबर. 144. ही कोणाची किंमत आली OA वर्ग. बरोबर. मग वर्गमूळ काढा 144 किती येतात 12. 12. इथपर्यंत लहान सर्वांना समजलं. हो सर. हो सर. आता विचारलंय काय आपल्याला क्षेत्र क्षेत्रफळ माहिती आहे तुम्हाला संभूत चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र एरिया ऑफ 2 रोम्बस कर्णाचा क्षेत्रफळ गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. बरोबर 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. मग D1 म्हणजे मोठा कर्ण आपला किती आहे 32. 32. हा आता मगाशी राहिलं आपलं काढायचं OA जर 12 असेल तर OC सुद्धा किती असणार आहे 12. 12च असेल. मग AC किती येणार 12 अधिक 12 24. 24. आता इथं 2 ना सिम्प्लिफाय करतो बे एक बे बे एक बे बे 2 4 मग 32 गुणिले 12 येणार. 12 2 24 चला 2 12 3 36 आणि 2 38 384. आणि एक चौरस ऑप्शन आहे का 2. 384. पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2. कोण वाचते सर मी मी वाचून वाचतो नंबर ध्रुव वाच. त्याच्या बांधकामासाठी सुरुवातीला 250 मजूर होते. दरवर्षी 20% मजूर वाढवण्यात आले. 2 वर्षांनी त्या कामावर मजूर असतील. आता कोणतं सूत्र वापरायचं रे गणित सोडवण्यासाठी सर चक्रवाढ व्याज. हा चक्रवाढ व्याजानं रास काढण्याचं सूत्र. P म्हणजे सुरुवातीला असणारे मजूर. सुरुवातीला किती मजूर आहेत 250. 250. आणि A म्हणजे 2 वर्षानंतर त्या कामावर असणारे मजूर प्रश्नचिन्ह. आणि R म्हणजे मजूर कितीने वाढतात मजुरांच्या वाढीचा दर 20% वाढतायत ना म्हणजे R ची किंमत +20. आणि N म्हणजे मुदत वर्ष किती कालावधीनंतर काढायची मजुरांची संख्या 2. 2. या सर्व किमती आपण निश्चित केले लक्षात आले कशा काढल्या P म्हणजे सुरुवातीचे मजूर A म्हणजे 2 वर्षानंतरचे मजूर R म्हणजे मजुरांच्या वाढीचा दर आणि N म्हणजे कालावधी. व्हाईट बोर्डवरच घेऊया. सांगा सूत्र A A बरोबर in bracket 1 plus R upon 100 raised to N. upon 100 raised to बरोबर. P म्हणजे सुरुवातीचं मजूर किती सुरुवातीला मजूर होतं 250. पुन्हा 1/1 R ची किंमत किती टक्क्यानं मजुरांची संख्या वाढते प्रत्येक वर्षी 20%. आणि N म्हणजे कालावधी 2. 2. मग 250 आता ते 20 एके 20 आणि 20 5 100 एकच गुणाकार करा 5 एके 5 1 1 1 आणि छेदात 5 कंसाचा वर्ग 250 वरची बेरीज 6 आणि 6चा वर्ग किती 36 खाली 5 5चा वर्ग किती 25 25 एके 25 25 10 250
36 गुणिले 10 360. 360. म्हणजे 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील? 360. 360. क्रमांक 3. ऑप्शन नंबर 3. 3. ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंबदुभाजक असतो अशा चौकोनाला काय म्हणतात? सोपं आहे. चौकोन. समबाहू चौकोन. हम्म समभुज चौकोन. पतंग नाही येऊ शकत का? आता इथं समभुज चौकोन. एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंबदुभाजक असतो. मात्र दुसरा कर्ण आहे तो पहिल्या कर्णाचा लंबदुभाजक असेल, म्हणजे दोन्हीही कर्ण एकमेकांचे लंबदुभाजक असतात. इथं काय झालंय, एक कर्ण दुसऱ्याचा लंबदुभाजक असतो. आता पतंग मी काढतो. पतंग, ही पतंग इथं काटकोन असणार आणि हा भाग सारखा असणार. समजा या पतंगाला आपण ABCD नाव दिलं आणि कर्णाचा छेदनबिंदूला O म्हटलं. आता इथं BO आणि OD सारखं आहे ना, म्हणजे हो सर. कोणता कर्ण कोणत्या कर्णाचा लंबदुभाजक आहे रे? AC हा BD चा लंबदुभाजक आहे, बरोबर आहे का? मग मला सांगा, BD AC असेल का रे? BC AD चा लंबदुभाजक असेल. कधी होणार BC A1 OC सारखा असेल का? मला सांगा, A1 OC नाही, वरचा AO छोटा वाटतोय ना. हो सर. म्हणजे AC हा BD चा लंबदुभाजक बरोबर आहे, पण AC हा BD चा लंबदुभाजक नाही. मग इथं काय म्हणतंय, ज्याचा एक कर्ण दुसऱ्याचा लंबदुभाजक असतो अशा चौकोनाला पतंग म्हणायचं. समभुज चौकोनात दोन्हीही कर्ण एकमेकाचे लंबदुभाजक असतात. याच्यामध्ये एकच कर्ण फक्त दुसऱ्या कर्णाचा लंबदुभाजक असतो, बरोबर ना? हम्म. 12 वस्तूच्या खरेदीवर 3 वस्तू मोफत देतो, तर शेकडा सूट किती? 25% पर्याय क्रमांक 4. 25%. कसं काढलं सांगा, आता एक्सप्लेनेशन द्या. तर वस्तूची किंमत 100 रुपये मानली, हम्म. तर 12 वस्तूंची किंमत 1200 रुपये होती. 12 वस्तूची किंमत 1200, बरोबर. आणि 3 वस्तूची किंमत 300 रुपये. 3 वस्तूची किंमत 300, बरोबर. म्हणजे 300 रुपये आपल्याला सूट मिळाली. 300 रुपये सूट मिळाले. मग शेकडा नफा सूत्र आहे, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. हा, नफा किती मग? 300. 300. खरेदी किंमत 1200 आणि गुणिले 100. 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. 300 12 भागिले दुणे 12. 12 दुणे 24 आणि 12 पंचे 60. बरोबर आहे, 25%. ते राव बघा, P वर्ग वजा चौकट P वजा 35 बरोबर पहिल्या कंसात P वजा 7 दुसऱ्या कंसात P अधिक 5. त्रिपदीचा अवयव पाडले तरी थोडक्यात. मग आता काय करूया, उजवी बाजू सॉल्व्ह करूया थोडक्यात. मी काय करतो बघा, P वजा 7 आणि दुसऱ्या कंसात आहे P अधिक 5. या दोन कंसांचा गुणाकार करू. पहिल्या कंसातलं घेतो P, दुसरा कंस आहे असं.
पहिल्या कंसातलं राहिलेलं घेतो वजा 7, दुसरा कंस आहे असं. खोड सोडवूया. पी गुणिले पी पी वर्ग 5 गुणिले पी 5p वजा 7 गुणिले पी वजा 7p वजा 7 गुणिले 5 वजा 35. 35. मग पहिल्या मधल्या दोन पदाचं एकच पद तयार करा. 7तून 5 गेलं 2p, मोठ्या संख्येची न वजा आणि पुढं वजा 35. आता याच्या समोर डावी बाजू लिहितो. पी वर्ग वजा चौकट पी वजा 35. आता ह्या दोघांची तुलना करा बघू. याची नाही काही चौकडी जागा सांगा. वजा 2. वजाची नाहीच केली. मग 2. हा, चौकटीची किंमत येते 2. पर्याय क्रमांक 1. बरोबर ना? हो सर. हो सर. त्यांनी उत्तरामध्ये पर्याय 2 कसं काय दिलाय? वजा 2 आहे. वजा 2 कसं उत्तर येईल? बघा की तुम्ही कम्पॅरिझन करा की ह्या दोघांची, याची आणि याची. 2च येते उत्तर. पर्याय क्रमांक 1. ओके. चौदावा प्रश्न. या दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांना एका छेदिकेने छेदलेल्या आहे. तर एक्सची किंमत काढायची. सांगा कशी काढायची? त्यांची बेरीज. सर पर्याय क्रमांक 2 20. बर, सांगा कसा आला पर्याय क्रमांक 2 20. आता मला सांगा ह्या दोन कसले कोण आहेत एकमेकांचे समोरासमोरच? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत का? विरुद्ध कोण? हो सर. हा, आता मला सांगा हा कोण आणि त्याच्या खालचा हा कोण हे कसलं कोण आहेत? आंतरकोन. आंतरकोन. इंटेरियर अँगल्स. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात तयार होणारे आंतरकोन पूरक असतात. असा एक गुणधर्म झाला का तुम्हाला? हो दोन सर. समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात तयार होणारे आंतरकोन पूरक असतात. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग या 4x आणि 5x ची बेरीज किती येणार? 9x. 180. मग 9x बरोबर 180. भागिले 9. 180 भागिले 9 करा. 20. 20. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. 2. हम्म. 15वा प्रश्न पहा. 0.008 याचं क्यूब रूट काढायचं, घनमूळ काढायचं. पर्याय क्रमांक 2. पर्याय. पर्याय जर क्रमांक 2. तुम्ही 0.2 चा घन केला, घन म्हणजे किती वेळा गुणाकार? 3 वेळा. 3 वेळा. करून बघूया. 2 दुनी 4, 4 दुनी 8 आणि माग आपण किती झिरो देऊ शकतो? आता दशांश नंतर एक अंक इथं 1 आणि इथं 1 असं 3 अंक आलं पाहिजेत. अशा ठिकाणी दशांश द्यायचं म्हणजे 0.008 आलं. मग 0.2 चा घन 0.008. याच्या उलट 0.008 चं घनमूळ 0.2 म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. तीनच्या घनमुळाचा 5वा घात कसा लिहितात पहा. आता कुणाचा आहे ते अगोदर पाहायला यायचं. आता वरचा अपूर्णांक लिहिताना घनमूळ म्हणजे तिसरं मूळ पर्याय छेदात क्रमांक लिहायचं 4. आणि 5वा घात म्हणजे अंशात लिहायचं. पर्याय क्रमांक 2.
पर्याय क्रमांक 2 बरोबर. घनमुळाचा 5वा घात म्हणजे आपण घातांक स्थानी जो अपूर्णांक लिहिल त्याच्या अंशामध्ये 5 आणि घनमूळ म्हणजे तिसरं मूळ. मूळ हे छेदातले आहेच. ऑप्शन नंबर 2. आता 5/6 किती ते रे? करून बघा तुम्ही. 3 5/6 3 हे आपण चेक करूया. पर्याय क्रमांक 3. 6 8 48 राहिलं 2 वरून घेतलं 0. 6 3 18 राहिलं 3 2. वरती येते. 6 3 18 पुन्हा काय मित्र राहणार 3 बघा. तिथं त्याचा अर्थ त्यांनी काय? दिलं. त्यांचं सांगता लिहिताना चुकलंय थोडं. 0.8333 असं डॉट डॉट. मग काय करायचं? 8 आणि 3 लिहायचं. 3च्या डोक्यावर आवर्ती चिन्ह आडवी रेष किंवा नुसतं टिंब दिलं तरी चालतं. म्हणजे हे मला वाटतं ऑप्शन नंबर 1 आहे. तिथं पोकळ गोल झाले तर टिंब पाहिजे बस. सर 3 3च्या डोक्यावर टिंब पाहिजे होता. पर्याय क्रमांक 1 येते. 3 कसं येते? याचा अर्थ स्टॉप झालं, बाकी 0 आली. हे नाही येणार. 0.83 आणि 3च्या डोक्यावर टिंब आहे. हे तर देताना हे चुकलंय थोडं. इथे टिंब पाहिजे तसं आवर्ती चिन्ह रिकरिंग साईन. यातील सर्वात लहान संख्या कोणती? आता मला सांगा, छेदाचा लसावी किती येणार आहे? 16 येणार की. 8 दुनी 16, 4 चोक 16, 16 एकी 16 आणि 82 16. मग आपण छेद समान करूया. सांगा ह्याला किती म्हणल्यावर छेद 16 येणार? 2 2. इथं 2 नाही, इथं 2 नाही. इथं 16 आणि वर किती येणार मग? वजा 50. पुन्हा वजा 9/4 आहे. खाली 4 न 4 गुणा, वर 4 न गुणा. वजा 9 चोक 36 खाली 16. पुन्हा वजा 17/16 आणि शेवटी वजा 5/2. खाली किती 8 गुणल्या 16 8 न वर पण 8. 5 8 40 खाली द्यायची 16. प्रत्येकाचा छेद बघा समान आलाय का नाही? इथं 16 आला, इथं 16 आहे, इथं 16 आहे, इथं 16 आहे. सर्वात लहान संख्या विचारली. अंश बघा. ऑप्शन ज्याचा नंबर 1 अंश लहान तो अपूर्णांक लहान ना? नाही सर. अंश लहान कोणता? काय ना उत्तर? 1 पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1. मला सांगा, समच्छेद अपूर्णांक आहेत सर्व. पर्याय क्रमांक 3. आता 1/2 आणि 3/2 ह्यात मोठं कुठलं रे? 3/2. म्हणजे ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. पण असंच ना? वजामध्ये आहे ना. सर हा, आता वजामध्ये इथं वजा 50. एकाचा अंश आहे वजा 36, वजा 17 आणि वजा 40. आता वजा 50 सर्वात लहान. म्हणजे हा अपूर्णांक लहान आला. म्हणजे हा अपूर्णांक लहान येणार. म्हणजे वजा 25/8. बरोबर ना? हो सर. हो सर. हो सर. ओके. आता हे सोडवावं लागेल आपल्याला. आता ह्या 7चा आणि 8चा गुणाकार किती रे? 37 56 56. आता ह्याचा अवयव पाडावे लागतील. व्हाईटबोर्डवरच घेतो. सांगा अंशात काय आहे त्याचं मला त्रिपदीचा अवयव पाडायचे.
7x वर्ग अधिक 18x अधिक 8. आता 7 8 56 गुणाकार 56 आणि बेरीज मधल्या पदाचा सहगुणक अधिक 18. सांगा संख्या दोन. गुणाकार 56 येईल आणि बेरीज 18 इष्ट संख्या. कुठल्या कुठल्या पाड्यात 56 आहे? 28च्या पाड्यात आहे. 28 दोन पण 28 आणि 2 ची बेरीज 18 येत नाही. अजून कुठल्या पाड्यात आहे? 14. हम्म? 14 आणि 4. हा, 14 आणि 4. 56 बरोबर. आणि तर 14 अधिक 4 18 येते बरोबर. म्हणजे पहिली इष्ट संख्या अधिक 14 ना, आणि दुसरी इष्ट संख्या अधिक 4. आणि चल x असल्यामुळे ह्याच्या पुढे x देतो, ह्याच्या पुढे x. हे दोन मधल्या पदाच्या ठिकाणी ठेवतो. 7x वर्ग ह्याची पुढे कशी होणार मग 18x ची? अधिक 14x अधिक 4x आणि शेवटी अधिक 8. या दोघाचा एक गट, या दोघाचा दुसरा गट. 7x कॉमन घेतलं, ब्रॅकेट मध्ये राहिलं x अधिक किती? 2. 4x आणि 8 मधून 4 कॉमन घेतलं, कंसात राहिलं x अधिक 2. समान कंस घेतो अगोदर x प्लस 2 हा, आणि राहिलेलं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये घेतो 7x अधिक 4. ओके. अजून कशाच आपल्याला अवयव पाडणं अपेक्षित आहे बघा त्या उदाहरणामध्ये? छेदातील त्रिपदी 49 x वर्ग वजा 16. आता 49 x वर्ग म्हणजे 7x कंसाचा वर्ग, आणि 16 हा कोणाचा वर्ग? 4 चा वर्ग. मग सूत्र कुठलं वापरायचं? a वर्ग वजा b वर्गाचा विस्तार आपण काय करतो? a प्लस b a मायनस b. मग काय होणार याचा अवयव? 7x अधिक 4 आणि दुसऱ्या कंसात 7x वजा 4. बरोबर ना? हो सर. हा. हो सर. भागाकार चिन्हाच्या पुढे अंशात x अधिक 2 आहे. फक्त छेदातला अवयव काय पडणार? 35x वजा 20. यातनं कॉमन काय घेऊ शकतो आपण? 5. 5 35 7x आणि 5 20. आता हे सगळं एकत्रित आपण लिहितो. आता अंशात काय आहे? 7. इथे लिहितो वाटल्यास 7x वर्ग अधिक 18x अधिक 8 भागिले 49x वर्ग वजा 16. इथं काय करतो? भागिलेचं गुणिले करतो. मग त्याचा छेद वर जाणार, म्हणजे 35x वजा 20 कुठे येणार? अंशामध्ये. आणि x अधिक 2 कुठे येणार? छेदामध्ये. आता मला सांगा, ह्या अंशाचा अवयव काय पडला आपण? मगाशी पडलेत बघा, मी सुरुवातीला होतो तुम्हाला. प्लस बघा 2 ह्याचा अवयव काय पडलेत आपण? हे x प्लस x अधिक 2 लक्षात ठेवा. 7x अधिक 2 7x अधिक 4. x अधिक 2 आणि काय सांगितलं होतं? 7x अधिक 4. बरोबर. आता याचा अवयव काय पडलं होतं रे छेदाचं? 49x वर्ग वजा 16 7x अधिक 4. आणि 7x वजा 4. 7x अधिक 4 आणि 7x वजा 4. आता गुणिले, आता ह्याचं काय पडलं होतं? 35x वजा 4च मला वाटतं 5 कॉमन घेतलं होतं. 7x वजा 4 आणि छेद x अधिक 2 आहे असं. आता कॅन्सल बघा, या x अधिक 2 ला हा x अधिक 2 गेला, या 7x अधिक 4 ला हे 7x अधिक 4 गेलं, या 7x वजा 4 ला हे 7x वजा 4 गेलं. म्हणजे राहिले काय रे फक्त? 5. 5 आहे का ऑप्शन 5? बघा पर्याय क्रमांक 3. बरोबर ना? हो सर. हो सर.
लास्ट शेवटचं उदाहरण घेऊया. 2m अधिक 1/2m कंसाचा वर्ग बरोबर 4. तर 4m वर्ग अधिक 1/4m वर्ग बरोबर किती? रात्री या टाईपचं एक उदाहरण झालं मला. a plus b plus c. आता याचा वर्ग करूया. 2m चा वर्ग किती? 4m. पुन्हा 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1, 2m चा वर्ग 4m. आणि उजवी बाजू किती दिली? त्यांचं मला वाटते लिहिताना चुकलंय का रे? हे मला वाटते हे 2 नसायला पाहिजे होतं. आणि मग आपण दोन्ही बाजूचा वर्ग केला तर 16 आला असता ना, बरोबर ना? मग ह्या 2m ला हे 2m कॅन्सल झालं बघा. आता 4m वर्ग आणि तिसरं पद 1/4m वर्ग एवढं डाव्या साईडला ठेवलं. 16 आणि हे अधिक 2 आहेत तिकडे गेल्यावर काय होईल? -2. आणि मग 16तून 2 गेल्यावर किती वाजवा किती? 14. नाही पण पर्याय त्यांनी उत्तर 2 दिले. नाही त्यांनी मग घेतलेलंच बरोबर आहे. पण हे करायला त्यांचं तसंच. त्यांनी किती घेतलेलं आहे? 4. मग काय करूया? हे 4 आणि अधिक 2 इकडे आल्या -2 होणार. आणि 4तून 2 गेलं 2. 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर. समजलं का हे? हो सर. अरे नसलं समजलं तर विचारायचं, मला समजलं नाही असं. चालेल, ओके. बरोबर 6:30 वाजले. आपण 5:30 ला चालू केलं. 1 तासामध्ये आपला दुसरा सराव नमुना प्रश्नपत्रिकेतील 20 प्रश्न पूर्ण झाला. ओके. उद्या आपण 5:30 ला सकाळी घेऊया.